नाशिकच्या नांदगावमध्ये नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। तालुक्यातल्या 8 गावांना 9 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय। ते नाग्यासारख्या धरणामधला पाणीसाठाही संपुष्टात आलाय। त्यामुळे पुढच्या काळामध्ये शेती, सिंचन आणि पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार आहे। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातले उपायुक्त आणि 4 पोलीस निरीक्षकांसह पोलीस अंमलदारांना सन्मान चिन्ह जाहीर करण्यात आले। पोलीस सेवेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबाबत पोलीस पदक आणि शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकाऱ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येतं। नाशिकच्या मालेगावमध्ये विविध सामाजिक संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं। जम्मू काश्मीरच्या पहलगाममधल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं। यावेळी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून निषेध करण्यात आला। मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना यावेळी श्रद्धांजली वाहिली। नाशिकमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीकडून संविधान सद्भावना मार्चचं आयोजन करण्यात आलं। दुपारी 4 वाजता आज या यात्रेमधून शांतीचा आणि सद्भावनेचा संदेश देण्यात येणार आहे। यावेळी हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांचीही उपस्थिती असेल। नाशिकमधल्या बागलांच्या बिलपुरीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली आहे। एक घर यामध्ये पूर्णतः जळून खाक झालं। स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत मोठं नुकसान झालं होतं। आगीमध्ये घरातलं सर्व साहित्य जळून खाक झालं। लासलगाव कृषी बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या उपबाजार आवार खाणगाव इथं मिरचीची आवक दिवसेंदिवस वाढत चालली आहे। लासलगावची मिरची आता थेट लंडन आणि दुबईच्या बाजारपेठेमध्ये दाखल झाली आहे। या मिरचीमुळे 77 कोटी 7,75,000 रुपयांची उलाढाल झाली आहे।